घुमा दो। सई, आम्ही सगळेच उत्सुक आहोत तुझा अनुभव, तुझ्या रोल बद्दल, बस बस बस, आणि बरंच काही. नमस्कार, मी सई कल्याणकर. मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन देते. मी आधी स्वप्नांच्या पलीकडले, भैरोबा, तुझं आणि माझं घर श्रीमंताचं ही माझी पहिली सिरियल. अशा बऱ्याच सिरियलमध्ये काम केलेलं आहे. माझा हा पहिलाच पिक्चर आहे, डेब्यू करते मी. आणि म्हणजे जेव्हा मला स्टोरी कळली तेव्हा मला हा जो विषय आहे तो मला खूप वेगळा वाटला. म्हणजे आधी कधी या विषयावर एवढा असा छान पिक्चर कोणी लिहिला नव्हता. तर आणि जे आहे तेवढंच त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय. उगाच मसाला आणि बाकीचं सगळं काही असं जे उगाच घुसडलं जातं तसं काहीच नाहीये. त्यामुळे मला हा पिक्चर करायला खूप आवडला. शूटिंगच्या दरम्यान आम्ही खूप शिकायला मिळालं. आम्ही खूप म्हणजे आमच्यामध्ये खूप बॉन्डिंग तयार झालं. म्हणजे सगळे ऍक्टर, डिरेक्टर, बाकी सगळे आमचे प्रोड्युसर पहिले म्हणजे सांगेन मी खूपच चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. आणि आमच्या प्रत्येक म्हणजे काय हवं नकोला ते नेहमी असायचे सेटवर. त्याच्यासाठी म्हणजे मी त्यांना खूप हे करेन की असं नसतं कधी. आणि असं आहे आमच्या फिल्मला, हे कोणाला विश्वास बसला नाही, पण खरंच रोज यायचे ते शूट असताना. प्रत्येक गोष्टीसाठी ते रोज यायचे आणि आम्हाला काय हवं नको सगळं बघायचे. त्याच्यासाठी थँक्यू मी त्यांना सांगेन. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव सायली आहे. ही एक गावाकडची मुलगी असते. टीन एज म्हणजे ती लहान असते आणि तिची खूप मोठी स्वप्न असतात. तिची खूप मोठी स्वप्न असतात. छोट्या गोष्टीत तिला खूप आनंद मिळत असतो. आणि अचानक तिच्या लाईफ मध्ये एक इन्सिडेंट घडतो. त्यामुळे तिला मुंबईला यायला लागतं. पण त्याच्यात सुद्धा तिला काही असं हे वाटत नाही की त्याच्यात सुद्धा ती आनंदी असते. तिकडे आल्यावर पण तिच्यावर बरेच प्रसंग घडतात. त्याच्यानंतर हळूहळू या प्रसंगातून वाट काढत ती मॅच्युअर होत जाते. आणि नंतर एक अशी वेळ येते की त्या वेळेला जी सामान्य मुलगी पण, म्हणजे ही तर अल्लड असते मुलगी, सामान्य मुलगी पण असं डिसिजन नाही घेऊ शकणार, असा डिसिजन ती मुलगी घेते. त्यामुळे ही जी जर्नी आहे तिची ती खूप बघण्यासारखी आहे आणि ती करायला मला खूप आवडली. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स होते. तेच अल्लडपणा प्लस मॅच्युरिटी हे सगळं एकाच रोलमध्ये दाखवायचं होतं. मला ह्या रोलमध्ये खूप शिकायला मिळालं, खूप काही करायला मिळालं, खूप काही दाखवायला मिळालं. त्याच्यामध्ये साधेपणा पण आहे, ग्लॅमरस पण आहे. त्यामुळे मला खूप मज्जा आली हे सगळं करताना. आणि आमचे डिरेक्टर पण खूप फ्रेंडली होते आमच्या बरोबर. त्यामुळे त्याच्याबरोबर असं भीती नाही की अरे ह्यांना काय वाटेल. म्हणजे एकदम व्यवस्थित छान समजावून सांगायचं सगळं. आणि आमच्या फिल्मची गाणी सुद्धा इतकी सुंदर आहेत. सगळं क्रेडिट प्रभाकरजींना जातं की त्यांनी सगळं डिसिजन घेतला की कोणतं गाणं कोण गाणार हे सगळं. त्यामुळे गाणी पण अतिशय सुंदर आहेत. आणि माझं पोस्टर्स आहे, तुम्ही बघत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला साधारण कळेल की माझा लुक काय आहे. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलायला दिल्याबद्दल. थँक्यू. नमस्ते.